आहे, स्वतःला सुरक्षित करण्यासाठी दुसऱ्यांची तोंड बंद केली जाते. हा आपला विषय आहे आणि ह्या विषयामध्ये आपण एकूण 3 मुद्दे शिकलेलो आहोत आणि हा विषय फार मोठा आहे आणि हा तुम्हाला समजावा यासाठी रोज एक मुद्दा जो आहे तो शिकवला जातो, अशासाठी की तुम्हाला या विषयातलं जे गांभीर्य आहे ते समजावं. आणि एकदा का तुम्हाला देवाच्या वचनातलं गांभीर्य विषयाशी संबंधित समजू लागलं की तुमचं जे आत्मिक जीवन आहे ते झपाट्याने जे आहे ते वाढू लागेल आणि तुम्ही एक परिपक्व अशा प्रकारची लोक बनण्याच्या त्या प्रोसेस मध्ये आलेले तुम्हाला जे आहे ते समजून येईल. आणि म्हणून आपण हे जे विषय आहे हे आपण टप्प्याटप्प्याने जे काय करत आहोत शिकत आहोत. मग आजच्या विषयातला मुद्दा क्रमांक 4 जो आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 4 आहे, भीती दाखवून सत्य बोलणाऱ्याला गप्प केले जाते. मुद्दा क्रमांक 4 लिहा, भीती दाखवून सत्य बोलणाऱ्याला गप्प केले जाते. कालचा आपला विषय होता, कालचा आपला मुद्दा होता, 3 क्रमांकाचा मुद्दा होता, स्वतःची चूक लपवण्यासाठी दुसऱ्यांवरती दबाव टाकला जातो. आणि आजचा 4थ्या क्रमांकाचा मुद्दा आहे, भीती दाखवून सत्य बोलणाऱ्याला गप्प केले जाते. आता आपण ह्या ठिकाणी पाहतो की ज्या वेळेला एखादा जबाबदार व्यक्ती हा पदाचा गैरवापर करतो आणि त्याने केलेला जो काही गैरवापर आहे स्वतःच्या फायद्यासाठी, तो ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या निदर्शनामध्ये येतो त्या वेळेला त्या व्यक्तीने त्याची जी काही वाच्यता आहे ती इतर ठिकाणी करू नये किंवा ती चूक जी त्याच्या निदर्शनामध्ये आलेली आहे, जी पदावर राहणाऱ्या एका जबाबदार व्यक्तीने केलेली आहे, ती कोणाला सांगू नये म्हणून त्या व्यक्तीला जे आहे भीती दाखवली जाते. त्या व्यक्तीला जे आहे भीती दाखवली जाते. आता लक्ष द्या, एकीकडे आपण पाहतो की तो व्यक्ती जबाबदार आहे, एकीकडे आपण पाहतो की तो व्यक्ती अधिकारी आहे, एकीकडे आपण पाहतो की त्याच्याकडे अनेक असे अधिकार आहेत आणि त्या अधिकाराच्या सहाय्याने स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून त्याने चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या चुकीच्या गोष्टी त्याच्या बरोबर काम करणारा जो काही व्यक्ती आहे त्याच्या निदर्शनामध्ये आलेला आहे किंवा त्याच्या अधीनतेमध्ये असणारा जो व्यक्ती आहे त्याच्या निदर्शनामध्ये आलेला आहे. तर त्यावेळेला तो व्यक्ती त्याच्या चुकीच्या गोष्टींची जी काही वाच्यता आहे ती इतरांचे डोळे उघडण्याकरिता किंवा इतरांना शहाणपण प्राप्त व्हावं याकरिता सांगायचा प्रयत्नामध्ये तो असतो, पण त्याने मुळीच त्या गोष्टी इतरांना सांगू नये म्हणून त्याचं जे काही तोंड आहे ना ते गप्प केलं जातं, त्याला ते दाबून ठेवलं जातं. आपण पाहतो की त्याला सत्य जे आहे त्याने बोलू नये किंवा त्याने जी गोष्ट होताना पाहिलेली आहे, त्याने जी गोष्ट करताना पाहिलेली आहे त्या जबाबदार व्यक्तीला त्याबद्दल त्याने कुठेही बोलू नये म्हणून त्याला जे आहे ते भीती दाखवली जाते. आता वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आपण येणाऱ्या दिवसांमध्ये शिकणार आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारची जी काही भीती आहे, भीतीचे प्रकार आहेत ते देखील आपण येणाऱ्या दिवसांमध्ये काय करणार आहोत, शिकणार आहोत. कारण जसजसे मी तुम्हाला मुद्दे शिकवत आहे तसे ह्या मुद्द्यांमध्ये अनेक मेन विषय देखील दडलेले आहेत. आता भीती ही एक प्रकारची नसते, अनेक प्रकारची असते. आता विचार करा, जर ब्रदर सुभाष जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या हाताखाली कामाला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या हाताखाली ब्रदर सुभाष कामाला असताना
ब्रदर सुभाष यांच्या हाताखाली देखील 10-15 जण कामाला आहे. आता कॉन्ट्रॅक्टदारला ज्या वेळेला ब्रदर सुभाष एखादी चुकीची गोष्ट करताना पाहतात, त्यावेळेला त्या चुकीच्या गोष्टींना घेऊन ते इतरांना जे आहे सांगायचा प्रयत्न करत असतात. आणि ज्या वेळेला ही गोष्ट त्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या निदर्शनामध्ये येते, त्यावेळेला तो कॉन्ट्रॅक्टदार हा ब्रदर सुभाष यांना धमकी जी आहे देऊ लागतो, जर तुम्ही ही चुकीची गोष्ट जी मी केलेली आहे ती जर इतरांना सांगितलं तर मी तुम्हाला कामावरून काढून टाकेन, किंवा जे टेंडर मी तुम्हाला दिलेलं आहे ते मी काय करत, तुमच्यापासून मी ते हिसकावून घेईन, किंवा तुमचा जो पेमेंट आहे तो मी तुम्हाला काय करणार, देणार नाही, किंवा तुमच्याकडे जितके वर्कर कामाला आहेत त्यांना मी काय करेन, कामावरून काढून टाकलं. आता लक्ष द्या, भीतीचे वेगवेगळे काय आहे प्रकार आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या दिवसांमध्ये भीतीचे वेगवेगळे प्रकार आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आता ब्रदर सुभाष यांना माहिती आहे की कॉन्ट्रॅक्टदार हा एक जबाबदार व्यक्ती आहे आणि त्याने त्याच्या जबाबदारीला घेऊन विश्वासयोग्यपणा जो आहे तो दाखवलेला नाहीये आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्याने चुकीच्या गोष्टी केलेल्या आहे. ही गोष्ट ब्रदर सुभाष यांना कळाली आहे. आता ती गोष्ट ते इतरांना सांगू नये म्हणून त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची भीती जी आहे त्यांना दाखवली जाते, वेगवेगळ्या प्रकारचा दबाव जो आहे त्यांच्यावरती टाकलं जातं. आणि बघा वचन काय सांगतं, ज्या वेळेला आपण नीतिसूत्राचं पुस्तक 29 अध्याय आणि वचन 25 आपण वाचतो, तर नीतिसूत्रेकार ह्या वचनातून आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे सांगायचा प्रयत्न करत आहे की माणसाची जी भीती आहे ना, तो एक सापळा आहे. माणसाची जी भीती आहे ना, ते एक पाश आहे. बघा वचन वाचू आपण, त्या ठिकाणी काय म्हटलं पहा, वचन काय म्हणत आहे, मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते. व्हेरी गुड. मनुष्याची जी भीती आहे ती एक सापळा आहे आणि ज्या वेळेला मनुष्य हा भीती दाखवतो, तर त्या भीती दाखवण्याचा मागचा उद्देश त्या भीती दाखवणाऱ्या व्यक्तीचा हा असतो की संबंधित व्यक्ती हा त्याच्या सापळ्यामध्ये सापडावा, संबंधित व्यक्ती हा त्याच्या पाशामध्ये काय व्हावा, अडकावा. लक्ष द्या, आज देवाच्या सेवेमध्ये जबाबदार व्यक्तींनी अनेक चुका केलेल्या आहेत आणि त्यांच्या चुका ज्या वेळेला त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे जे काही सहकर्मी आहे त्यांच्या निदर्शनामध्ये येतात आणि त्यांनी त्या चुकीची जी काही वाच्यता आहे इतरांसमोर करू नये म्हणून त्यांना भीती दाखवली जाते आणि ती भीती इथपर्यंत दाखवली जाते की त्यांनी त्या ठिकाणी जे काही सत्य आहे त्याबद्दल बोलू नये, जी काही चूक आहे त्याबद्दल त्यांनी कुठेही वाच्यता करू नये किंवा त्यांनी गप्प राहा. आणि त्यांच्या त्या भीतीमध्ये आपण अडकून जातो. असं मी उदाहरण दिलं, सुभाष या भीती दाखवली जाते, तुमचं पेमेंटच काढणार, तुम्हाला कामावून काढून टाकतो, तुमचे माणसं कमी करू, तुम्हाला दिलेलं टेंडर रद्द करू, वेगवेगळ्या प्रकारची भीती आहे. तर विचार करा, भीती आहे त्या सापळ्यांमध्ये त्या व्यक्तीला तो जबाबदार ती ज्याने चूक केलेली आहे तो अडकवायचा काय करत नाही का प्रयत्न करत असतो. आणि मग वचन कसं माहिती का, मनुष्याची भीती जी आहे ना ही पाशरूप आहे. मनुष्याची भीती हा एक सापळा आहे आणि ह्या सापळ्यामध्ये तुम्ही सत्य बोलू नये म्हणून तुम्हाला अडकवण्याच्या अनुषंगातून हे सर्व केलं जातं. आपण असं पाहतो, देवाचं सांगतं की एक सेवक आहे ज्याचं नाव पेत्र आहे आणि पेत्राला देखील वेगवेगळ्या प्रकारचे भीतीचे जे काही सापळे आहे ते दाखवण्यात आले अशासाठी की पेत्राने त्या भीतीच्या सापळ्यामध्ये अडकावं. आणि ज्या गोष्टी आपण पाहतो की पेत्राने बोलायला पाहिजे होत्या त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी पेत्राने बोलाव्या यासाठी त्याला त्या ठिकाणी भीती जी आहे ती दाखवण्यात आली. आणि बघा त्याला आपण लूका शुभवर्तमान त्याचं 22 अध्याय
आणि 54 ते 57 पहा, लूक याचा आणि 54 ते 57 आपण वाचणार आहोत. मग त्यांनी त्याला पकडून चालवले व प्रमुख याजकाच्या घरी नेले. तेव्हा पेत्र दुरून मागे चालू लागला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटून एकत्र बसले होते. त्याच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, हाही त्यांच्या बरोबर होता. पण तो नाकारून तो बोलला, बाई, मी त्याला ओळखत नाही. येस, व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की पेत्र जो आहे ना, मनुष्यांच्या भीतीच्या सापळ्यामध्ये जे आहे तो अडकला, आणि तो मनुष्याच्या भीतीच्या सापळ्यात अडकला असल्या कारणामुळं त्याने येशूला जे आहे ना 3 वेळेस काय केलं का नाकारलं. लक्षात घ्या, तुम्ही सत्य बोलू नाही, सत्याच्या ऐवजी तुम्ही खोटं बोलावं यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची जी काही भीती आहे ती दाखवली जाईल. वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीचे जे काही सापळे आहे त्यामध्ये तुम्हाला अडकवण्यात येईल. आणि ह्या सर्व गोष्टी वर्तमान समयामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला सेवेमध्ये जे आहे ना होताना दिसतात. आणि म्हणून आपण सेवक या नात्याने, आपण देवाचे लेकर या नात्याने सैतानाचे प्रत्येक डावपेच जे आहे ते ओळखणारे लोक बनणं फार गरजेचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की पेत्राला वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीच्या सापळ्यात अडकवण्यात आलं. आणि ज्यावेळेस पेत्र हा लोकांच्या भीतीच्या सापळ्यामध्ये अडकला त्यावेळेला त्याने येशूला 3 वेळेस जे आहे ते नाकारले. ज्या वेळेला ब्रदर सुभाष यांना भीती दाखवण्यात येते त्या ठेकेदाराकडनं की जर तुम्ही जर माझी चूक जर इतरांना जर सांगितली, दाखवली, तर मग तुमचा पगार अटकून ठेवल, तुम्हाला टेंडर देणार नाही, तुमच्याकडे असलेले माणसं मी कमी करून टाकल. एक्सपायर्ड भीती आहे. आणि त्या भीतीमुळं ब्रदर सुभाष जे आहे त्यांच्या सापळ्यामध्ये अडकून जातात. आणि त्या ठेकेदाराने केलेली जी काही चूक आहे त्याबद्दल ते कुठेही वाच्यता करत नाही. आणि करायची वेळ जरी आली तर त्या ठिकाणी असं म्हणतात की नाही नाही, यांनी काहीच केलं नाही, कारण ते ऑलरेडी अशा प्रकारच्या सापळ्यामध्ये भीतीच्या काय झालेल्या आहे, अडकलेले. हे एक उदाहरण आहे. तर विचार करा, असे अनेक भीतीचे सापळे आहे ज्यामध्ये जबाबदार व्यक्ती ज्याने चूक केलेली आहे तो लोकांना अडकवतो अशासाठी की लोकांनी गप्प राहा, अशासाठी की लोकांनी त्याच्या चुकीबद्दल इतरांना जे आहे ते जागा करू नये. आणि आज अशाच प्रकारे लोक भीतीच्या सापळ्यात अडकले असल्या कारणामुळं जबाबदार व्यक्तीच्या चुका लपवत आहे, जबाबदार व्यक्तीच्या त्या भीतीच्या सापळ्यामध्ये अडकत आहे. अशा प्रकारे आज देवाच्या सेवेमध्ये सुरू असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी एक पुढारी करतो त्यावेळेला देवाचं राज्य हे विस्कळीत होतं. देवाच्या राज्याची वाढ ही होत नाही. देवाच्या राज्यामध्ये अनेक गडबडींना वाच्यता त्या ठिकाणी पडत असते. आणि म्हणून आपण देवाची लेकरं या नात्याने कोणत्याही प्रकारच्या भीतीच्या सापळ्यामध्ये अडकू नये. कारण देवाचं सांगतो नीतिसूत्र 29:25 मध्ये की मनुष्याची जी भीती आहे ना ती पाशरूप आहे. मनुष्याची भीती एक सापळा आहे. आणि त्या सापळ्यामध्ये अडकून आपण देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारच्या गोष्टी करू नये. हे आजच्या मुद्द्याचं मेन जे आहे आपण पाहतो की सार आहे. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि जर भीती दाखवून होणाऱ्या व्यक्तीला जर गप्प केले जातं तर मग आपण जर जागेवर असतो तर आपण निर्णय घेतला पाहिजे की आपण कोणती गोष्ट निवडली पाहिजे. शद्रक, मेषक, अबेदनगो यांच्याकडे पहा, त्यांना भीती दाखवली 7 पट त्या ठिकाणी भट्टी जी आहे ती तापून त्यांना त्या भट्टीमध्ये टाकण्यात येईल जर त्यांनी नमन केलं नाही तर. पण तुम्हाला माहिती का,
त्या ठिकाणी ते घाबरले नाही. ते म्हटले एकच परमेश्वर आहे, त्याच्याशिवाय आम्ही कधीही राजा तू बोलवलेल्या तू सांगितलेल्या गोष्टींना नमन करणार. आपण पाहतो की दानियाला देखील भीती दाखवण्यात आली. दानियाला विरुद्ध फरमान जे आहे ते काढण्यात आले. तुम्हाला माहिती का, दानियाला सिंहाच्या गुहेची भीती दाखवण्यात आली, पण त्या ठिकाणी दानियल सत्य गोष्टीने घेऊन ठाम राहिला. तो त्या ठिकाणी सिंहाच्या गुहेंना घाबरला नाही. तो आपल्या खोलीमध्ये गेला आणि नित्य नियमाने त्याने जे आहे ते देवाकडे प्रार्थना केली, यरूशलेमच्या खिडकीकडे तोंड करून. लक्षात घ्या, ज्यावेळेला आपल्याला अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जावं लागेल त्यावेळेला आपण मुळीच घाबरू नये, तर आपण देवाचं वचन काय सांगतो ते आठवायचं आणि त्याप्रमाणे आपण पवित्र आत्म्याच्या सहाय्याने जे आहे ते करू लागायचं, हे देव आपल्याकडनं अपेक्षित करतो. देवभाव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करा. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया. आपण सर्वजण